अकोल्यातील हे आहे राजूर गाव। साधारणतः 15,000 लोकसंख्येचं। या गावात दरवर्षी मोठा उरूस भरत असतो, मात्र या वर्षी हा उरूस भरणार नाहीये। त्याला एकमेव कारण ठरलं ते कावीळ या साथीच्या आजाराचं थैमान। प्रशासनाकडून रुग्णसंख्या लपवली जाते। 263 नाही तर रुग्णांची संख्या 1000पेक्षा सुद्धा जास्त असल्याचा दावा इथले ग्रामस्थ संतोष मुर्तडक यांनी केलाय। त्यामुळे सरपंच उपसरपंचांसह सदस्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। आपल्याकडे सध्याची आजची जी फिगर आहे ती 263 प्रायव्हेट आपल्या गव्हर्नमेंटमध्ये जेवढे पेशंट आहेत सगळे मिळून 263 पेशंट आहेत। सध्याच्या घडीला पाहिलं तर ॲडमिशन असलेले पेशंट जे आहेत आपल्या इथं 15च्या आसपास आहे आणि बाहेर 25च्या आसपास आहे। टोटल 40 पेशंट आहेत। तर या ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच आणि अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ते कोणतीही काळजी न घेतल्यामुळे हा काविळीचा आजार उद्भवलेला आहे। त्यातून 2 रुग्ण मयत झालेले आहे। 1000च्या आसपास रुग्ण आज देखील त्रस्त आहेत। त्यांच्या नालायकपणामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे। म्हणून ग्रामस्थांची मागणी आहे की यांनी तातडीने राजीनामे द्यावे। हे जर देत नसतील तर यांना बरखास्त करण्यात यावं प्रशासनाच्या वतीनं। प्रियांका शेंडे आणि मिसबा शेख यांचा कावीळमुळे मृत्यू झालाय। 2 मुलींनी आपला जीव गमावल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली। अनेक जणांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी रुग्णाची पाहणी केली। जिथून जॅकवेल तिथलंच पाणी दूषित दाखवते, पिण्यायोग्य नाही। त्याच्या बाजूचं पण धरणातलं पाणी घेतलं की पिण्यायोग्य नाही। त्याच्याकडं पाणी शुद्धीकरणासाठी येतं टाकीच्या पुढं, तर ते शुद्धीकरणाचं जे आहे तर ते सिस्टीम बंद आहे। पण याच्यात ग्रामपंचायतनं पाणी फिल्ट्रेट करून देणं ही जबाबदारी पहिल्यांदा ग्रामपंचायतवर जाते। पण पहिलं धरणातून जे पाणी येते ते दूषित, आता त्याचं फिल्ट्रेशन केलंय। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही रुग्णालयाला भेट दिली आणि जे यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचेही आदेश दिलेत। मंजूर झालेली घटना गंभीर आहे। एक तर इथला जो ग्रामसेवक होता तो अगोदर निलंबित झालेला होता, तो पुन्हा याच्या निष्काळजीपणा प्राथमिक दिसतोय। त्याचा टिसेल पावडर न वापरणं, घाण पाण्याची, याची सगळी चौकशी आता मुख्य कार्यकारी अधिकारी करतायत। कारवाई होत राहील। भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय करता येईल या उपाययोजना सुद्धा आपण लगेच त्याच्यामध्ये उपाययोजना करण्यामध्ये कार्यवाही सुरू केलेली आहे। आता दोषींवर ही कारवाई होईल हेही तितकंच सत्य। पण गेलेले जीव परत आणता येणार आहेत का? आता तरी पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेला जाग यावी आणि गावाला शुद्ध पाणी मिळावं हीच माफक अपेक्षा। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राजूर, अहिल्यानगर।